तर राहुल गांधीची वेडेपणा आहे. त्यांनी तपास करायला पाहिजे की महाराष्ट्राच्या मतदारांवर बोलताना काय बोललं पाहिजे. नुसतं झोपेचं सोंग स्वीकारलं असेल तर मला माहिती नाही. त्यांनी सर्वात आधी मत चोरीचा आरोप लावला कामठीवर. दुबार मतदार कामठीमध्ये आहे हा आरोप लावला. तिबार मतदार कामठीमध्ये आहे ते संपूर्ण राज्यातच आहे. परवा आशिष शेलार बोलले काही चूक नाहीये. कामठीमध्ये 65 बूथ असे आहेत ज्या ठिकाणी मला 3 मतं 4 मतं 2 मतं 1 मतं, काँग्रेसला 600 मला 2 मतं, 400 मतं काँग्रेसला 4 मतं मला, असे 65 बूथ आहेत. आता त्या बूथवर 5-5, 10-10, 12-12 दुबार मतदार आहे. इतकं त्या ठिकाणी वाईट आहे. आणि ही मतदार यादी दुबार मतदाराची नावं काढण्यासाठी कोण प्रयत्न केले तर पहिलं देवेंद्र फडणवीसजींनी हायकोर्टात केस केली. मी निवडणूक आयोगाला वारंवार भेटलो की हे जे मदर रोल आहे लोकसभेच्या यामध्ये दुबार तिबार नावं आहे. आता आज एक सत्यता कळली की पुन्हा माझ्याविरुद्ध लढलेले ज्याच्या निवडणुकीकरता स्वतः राहुल गांधी येणार होते पण वेळेवर सभा कॅन्सल केली, तिथे माझ्याविरुद्ध लढलेले सुरेश भोयर यांचे दुबार नाव आहे. आता मला सांगा, हे राहुल गांधीला दिसत नाही का? उद्धव ठाकरे झोपी गेले आहे का? जरा उद्धव ठाकरेंनी चष्मा उघडून बघावा की काय चालू आहे. म्हणून मी त्याला वारंवार सांगतो की दुबार नावं आहेतच, तिबार नावं आहेत. तो काय आक्षेपाचा प्रश्नच राहू शकत नाही. कारण दुबार नाव असले तरी निवडणुकीला मतदान एकच व्यक्ती करतो. ते शाही लागतं ना, एकाच व्यक्तीला लागतं. दुबार नाव असेल तरी, कारण ते ऍडिशन झाले, डिलिशन झाले नाही या मतदार यादीमधले, त्यामुळे कुणाचे नाव दुबार राहू शकतं. त्यामुळे माझा आक्षेप नाही आहे. पण जरा अभ्यास करून बोलले तर फेक नरेटिव्ह तयार करता येणार. जे खोटं सांगतात ना, मतदार यादी चुकली, आमची मतचोरी झाली. आता राजसाहेबांनी चेक करावं ना. राजसाहेबांना माझी विनंती आहे की माझ्या विरुद्ध लढलेले आणि काँग्रेसचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार, त्यांचे तुम्ही चेक करून घ्या दुबार आहे का नाही आहे.